तर हा आहे पायपिंगचा धागा, पायपिंगचा दोरा. ह्या टेलरिंगमध्ये वापरतात ह्याला पायपिंग करण्यासाठी. ह्याच्यावर कापड लावून वेगवेगळ्या प्रकारचे पायपिंग लावतात ब्लाऊजला. तर हा आरीवर्कमध्ये पण वापरला जातो लोड स्टिच करण्यासाठी. जी ब्लाऊजची आउटलाईन असते, गळा असतो ना, त्याला पहिले जरीची आउटलाईन राहते चेन स्टिचची. त्याच्यानंतर अशा डिझाईन जर असेल केलेली लोड स्टिचची तर हे लोडिंगसाठी वापरला जातो. ह्याला आपण या धाग्याला आपण ग्लूने सुद्धा चिटकवू शकतो किंवा झिगझॅग स्टिच जी असते झिगझॅग स्टिच करून घ्यायची आणि झिगझॅग स्टिचने सुद्धा चिटकवू शकतो. तर ह्याला मी जेवढा पाहिजे तेवढा मी ते कट करून घेतलेला आहे. आता ह्याला मी ह्याला कापडाला चिटकून घेणार आहे किंवा झिगझॅग स्टिच करून आपण ह्याच्यावर लोड स्टिच करणार आहोत. मण्याचे शुगर बीट्सने ह्याच्यावर आपल्याला लोड स्टिच करायचे आहे. तर या थ्रेडला मी आता झिगझॅग स्टिच करून ह्याला फिक्स करून घेतलेलं आहे. पक्क झालं आता हे. आता ह्याच्यावर मी लोड स्टिच करणार आहे मण्यांची शुगर बीट्सची. जे कोणी आरीवर्क करतं त्यांना माहीत असेल, थोडं बहुत त्यांना माहीत असेल, त्यांना हे शुगर बीट्स असं ह्याला म्हणतात. आणि हे सगळ्यात बारीक असतात ह्याची साईज. मी 4 मण्यांची घेत आहे लोड स्टिच. 4 मणी भरल्यावर थोडंसं चांगलं उठून दिसते. 3 मण्यांची खूपच बारीक होऊन जाईल.
तर ही आहे लोड स्टिच.